नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। वरुड बीबी येथील जिल्हा परिषद शाळा राम भरोसे शिक्षकांचा मनमानी कारभार। उमरखेड तालुक्यातील वरुड बीबी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा मनमानी कारभार पाहायला मिळत आहे। या ठिकाणी 1 ते 8 वर्ग असल्याचे कळते। या शाळेवर 4 शिक्षक कार्यरत आहेत, परंतु या ठिकाणी 2च शिक्षक असल्याचे आमच्या निदर्शनास आले व त्यापैकी एक शिक्षक फोनवरच बोलत असताना आढळले। या शाळेचे मुख्याध्यापक सतत गैरहजर राहून उमरखेड येथील कार्यालयात असतात असे निदर्शनास आले। आम्ही प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तिथे सुद्धा सर आढळून आले नाही व दुसरे शिक्षक रजा न टाकता गैरहजर होते। त्यानंतर आम्ही गट शिक्षण अधिकारी विजय बेतेवाड व उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली। अशी परिस्थिती उमरखेड महागाव तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे। उमरखेड तालुक्यातील सर्व गावातील पालकांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे। तालुक्यातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार सर्रास सुरू आहेत। गट शिक्षण अधिकारी व आमदार किसनराव वानखेडे वरुड बीबी येथील शाळेची चौकशी करून काय कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उमरखेड। सर, आपलं नाव काय आहे? माझं नाव दिगंबर बालगिरगिरी आहे। आणि तुमच्या शाळेमध्ये शिक्षक किती आहेत? आमच्या शाळेमध्ये शिक्षक एकूण 4 आहेत। हां, तर मुख्याध्यापक श्री अरुण मारुती बुरकले हे आहेत। हो। बाकी विषय शिक्षक म्हणून श्री अवधूत धंदे सर आहेत। त्यानंतर श्री सुशील शहाणे सर व मी गिरी सर, असे आम्ही 4 जण। आज किती जण हजर आहेत? आज आम्ही 4 जण हजर आहोत। कोण कोण? अवधूत धंदे सर आणि गिरी, मी। आणि बाकी शिक्षक? मग एक सर शहाणे सर सुट्टीवर आहेत। मुख्याध्यापक सर ऑफिसला आहे। ते जे सर सुट्टीवर आहेत त्यांचा काही अर्ज आहे का तुमच्याकडे? हो, अर्ज त्यांनी मला असं काय जे सर आहेत सुट्टीवर, शहाणे सर, त्यांचा अर्ज आहे का तुमच्याकडे? अर्ज म्हणजे मला त्यांनी फोनवर कळवलं होतं सर। फोन केला फक्त, अर्ज फोनवर टाकला नाही? मला म्हणजे टाकला नाही, फोन केला नाही? टाकतील सर त्यांनी। ते शाळेच्या कामासाठी थांबले होते ते। हो, शाळेच्या कामासाठी कुठं थांबले नेमकं? म्हणजे एक माहिती द्यायची होती शाळेची थोडीशी, प्रिंट काढून। जर येतो नाही तर मग मी तुम्हाला व्हॉट्सअपवर अर्ज पाठवतो। फोन केला? पाठवते सुट्टीसाठी फक्त फोन केला तुमच्याकडे? आता ते कसं वेळेवर काम आल्यामुळे माझ्या आईने पाठवून देतो। आमच्या ऐकण्यात आहे सर की बुरकुले सर इथं हजर राहत नाहीत, नेहमीच सर राहत नाहीत असं। नमस्कार आमदार साहेब, ऑफिसला वरुड बीबीच्या शाळेला भेट दिली आम्ही। आम्हाला काही माहिती नाही। तर शिक्षक साहेब सर आमचा 4 जणांचा आहे सर। आज 2 जण आहोत सर आम्ही। एक सर सुट्टीवर आहेत आणि मुख्याध्यापक सर ऑफिसला आहे। सर अर्जत नाही त्यांचा रजेचा। वरुड बीबी नेहमी ते मुख्याध्यापक हजर राहत नाहीत आणि आज एक शिक्षक गैरहजर आहेत, त्याचा रजा नाही, काही नाही त्यांचं इथं। ते म्हणाले आम्हाला फोनवर कळवलं त्यांनी व्हॉट्सअपवर अर्ज टाकतो म्हणजे ना। नाही, हमेशाचीच ही तक्रार। थोडं शाळेच्याच कामासाठी त्यांनी प्रिंट द्यायची होती ऑफिसला, म्हणून थांबले। सांगतो मुख्याध्यापक ऑफिसलाच असतात सर, म्हणजे मुख्याध्यापक ऑफिसला लावले आहे वाटते। आता तेवढी काय माहिती नाही सरांना, तेच म्हणलं आम्ही त्यांच्याबद्दल विचारू म्हणलं। सरांचाच फोन आला। मुख्याध्यापक हजरच नसते साहेब। हॅलो सर। हॅलो, आणि ते शिक्षण अधिकारी बी बरोबर उत्तर देईना कोण आहे। फोन तुम्ही आपण पत्रकार विजय कदम आणि आंबेजोगाईकर। ठीक आहे, पाहावं लागते शाळेत, हीच सगळ्या तालुक्यातल्या शाळेची गत आहे।